मुंबईतील एकसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या ठिकाणी कत्तल करून अनधिकृत बांधकामांचा मोठा खेळ सुरू असल्याचा, कांदळवनांची कत्तल करत अनधिकृत बांधकामांचा मोठा खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय। तब्बल 5,000 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल, स्टुडिओ आणि व्यावसायिक प्रकल्प उभारण्यात आल्याचा दावा केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग यांनी हा गंभीर आरोप केलाय। दरम्यान या संदर्भात ते महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात कोर्टामध्ये धाव घेणार आहेत। इकडे सुरेश तुरकियाचा ते एक SK रिसॉर्ट आहे पूर्ण, आणि ते SK रिसॉर्टमध्ये एक पिरामिड आहे। ते सुरेश तुरकियाने ते पिरामिड किती वर्ष झाले मी बघतो इकडे, मी पण मेंबर आहे क्लबच्या, आणि इकडून 2 फ्लोर त्याचे इल्लीगल आहे, त्याच्याकडे काहीच परमिशन नाही। हे BMC वाले आज कसे जागले आणि ते तिकडे का कारवाई करत नाही, माझा हे प्रश्न आहे। आणि मी यासाठी माझ्याकडे तक्रार आलेली आहे। मी एक पक्षाच्या NCPचा जिल्हा अध्यक्ष असून आणि एक रिनाऊंड ॲडव्होकेट आहे, आणि मी ही मॅटर जी आहे BMCच्या विरोधात मी कोर्टात नेणार आहे। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।